जय हिंद विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर कोर्ससाठी आणि 5 इयर्स कोर्ससाठी जे विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत, ज्यांनी CET दिलेली आहे, त्यांच्यासाठी संपूर्ण जे फ्रीज ऑप्शन काय असतं, अलॉटमेंट लेटर काय असतं किंवा चांगले कॉलेज मिळालं नसेल तर कॅपराऊंड 3मध्ये मी एलिजिबल होऊ शकतो का? काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी कॅपराऊंड फर्स्टमध्ये त्यांनी एनरोलमेंटच केला नाही, सेकंडमध्येही केला नाही, तर ते आता थर्डमध्ये एनरोलमेंट करू शकतात का? अशा या क्वेश्चनचे आन्सर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, माझी तत्पूर्वी या व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण या चॅनलवर फक्त ही जी माझी स्वतःची ओळख आहे या रिलेटेड आपणच या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवत असतो. माझं हे जे एज्युकेशन आहे ती या स्ट्रीममध्ये झालेलं आहे आणि मी या संदर्भातच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. चला विद्यार्थ्यांनो, मग आता आपण आपला व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूयात. विद्यार्थ्यांनो, आता ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड सेकंड जो आहे तो व्यवस्थितपणे त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांचा आता 20/8/2024 ते 23/8/2024 पर्यंत त्यांनी कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस आहे कॅपराऊंड सेकंडवाल्यांसाठी. मग नंतर 24 तारखेला जे आहे, 24 तारखेला तुमचे जे विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत ना कॅपराऊंड फर्स्टमध्ये त्यांनी एनरोल केलं ना सेकंडमध्ये केलं, ते विद्यार्थी आता कॅपराऊंड थर्डसाठी इलिजिबल असणार आहेत. त्यांनी फॉर्म भरू शकतात, मात्र त्यांनी फक्त CET दिलेली असली पाहिजे. मग त्यांची जी पूर्ण प्रोसेस आहे ते आता सुरू होईल. मग जेव्हा 24 तारखेला डिस्प्ले व्हॅकंट म्हणजे सीट किती आता खाली आहेत, म्हणजे सीटची संख्या किती आता उपलब्ध आहे तुमच्यासाठी, त्या संपूर्ण कॉलेजचा आढावा आपल्या कॅपराऊंड 2च्या नंतर 24 तारखेला आपल्या CET सेलच्या वेबसाईटवर रिलीज होईल. नंतर मग तुमची प्रोसेस स्टार्ट होईल. मग तुम्हाला कॅपराऊंड जी थर्डची जी सुरुवात असेल ती 25/8 ते 27/8 या दरम्यान होईल. मग विद्यार्थ्यांना तुमची स्क्रुटिनी होईल त्याच दरम्यान. मग तुमचं जे अल्फाबेटिकल जे मेरिट असेल ते 29 तारखेला इव्हिनिंगला लागू शकतं. मग जे विद्यार्थ्यांना, समजा एखादे विद्यार्थी असतील अल्फाबेटमध्ये, त्यांना जर काही ॲप्लिकेशनमध्ये जर त्यांना काही डॉक्युमेंट वगैरे रिक्वायरमेंट जर असेल किंवा त्यांचं ग्रीवियन्स असेल काहीतरी, ते त्यांचं 30 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत त्यांचं ग्रीवियन्स जे आहे ते चालणार आहे. म्हणजे त्यानंतर मग विद्यार्थ्यांनो पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट. मग तुमची जी फायनल मेरिट लिस्ट असेल ती पब्लिश होईल 3 तारखेला, म्हणजे 3 सप्टेंबरला. मग अलोकेशन राऊंड थर्ड. मग 6/9ला अलोकेशन असेल, म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्या राऊंडचं जे अलोकेशन आहे, तुम्हाला कॉलेज मिळालं की नाही, ते कॉलेजचं अलोकेशन होईल तुमचं 6 तारखेला. मग 6 तारखेनंतर ते झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशनसाठी काहीतरी वेळ देण्यात येईल. मग ते ॲडमिशनची जी डेट असेल ती असेल तुमची 6/9 ते 12/9, असे 4-5 दिवसामध्ये तुम्हाला ते ॲडमिशन घ्यायचं आहे. जर तुम्ही या दरम्यान ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचं ॲडमिशन रद्द होऊ शकतं. म्हणून जे विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड सेकंडमध्ये त्यांनी फॉर्म भरला असेल आणि त्यांचा नंबर जर लागला असेल तर त्यांनी कॅपराऊंड 2वाल्यांनी ह्या डेटमध्ये ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. मग विद्यार्थ्यांनो, कॅपराऊंड थर्ड झाल्यानंतर तुमचा एक इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड असतो. तो विद्यार्थ्यांनो असा असतो, तो डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन, म्हणजे आपले जे व्हॅकंट सीट असतात ते पहिले डिस्प्ले होतात, मग तो डायरेक्ट कॉलेजवर जावं लागतं. तो जो इन्स्टिट्यूशन लेवलचा राऊंड असतो त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण विद्यार्थ्यांना समजत नाही की इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड हा राऊंड खेळायचा कसा. म्हणून विद्यार्थ्यांना, आता जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांचं एडिटिंग जे आहे ते एडिटिंग सुरू आहे. मी आता तुम्हाला दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी CET सेल जी आहे त्याच्यावर आलेलो आहे आणि हे बघा LLB 3 इयर ॲडमिशन 2024-25. आता बघा हे जे स्क्रोल डाऊन चालू आहे तर 24/8 ते 26/8 दरम्यान आता तुमचं जे आहे
न्यू रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तुम्ही आता न्यू रजिस्ट्रेशन करू शकतात. जर तुमचं काही एडिट करायचं असेल तर ते सुद्धा सुरू आहे. नंतर व्हॅकेंट जे जागा आहेत ते तुम्ही येथे व्यवस्थित पाहू शकता. जेव्हा आता ते अपडेट होईल तेव्हा तुम्ही ते पाहू शकतात. विद्यार्थ्यांनो, माझा वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच राहील आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज कसं मिळावं किंवा इन्स्टिट्यूशन राऊंड कसा असेल तेव्हा मी तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल सुद्धा तुम्हाला मी व्यवस्थित मार्गदर्शन करेल. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता घाबरू नका. जे विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे. जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांनी राऊंड 3साठी व्यवस्थित उभं राहायचं आहे. म्हणजे त्यांनी व्यवस्थित प्रथम जे इथून जे आहे चेक व्हॅकेन्सी, इथून त्यांनी पहिले व्हॅकेन्सी चेक करायचे आहेत, नंतरच फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा किंवा कुठल्या जागा किती रिकाम्या आहेत त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओची अपडेट देत जाईल. त्या अपडेटसाठी तुम्हाला प्रथम या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. विद्यार्थ्यांनो, चला मग तुमची रजा घेतो. जो इन्स्टिट्यूशन लेवलचा राऊंड असतो त्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन.